आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी एक छान अशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी, जी कनेक्ट होते सर्वांशी। कारण कसं आहे, 72 तासांची जी रीडिंग आहे, मला खूप सारे मेसेजेस येतात, खूप साऱ्या कमेंट्स येतात की तुमची 72 तासांची रीडिंग आमच्याशी खूप कनेक्ट होते। आणि म्हणूनच मी असा विचार केला होता की 15 दिवसाची जी रीडिंग आहे ती करायची आहे, पण मला हाई असे इंट्युशन आले की मला 72 तासाची रीडिंग करायची आहे। आणि तुमचीच एनर्जी असते, त्यामुळे हे कनेक्ट होऊ शकतं। आणि जर कुणाला असं खूप वाट बघत असाल की तुम्ही की 72 तासांची जी एनर्जी आहे किंवा 72 तासांमध्ये तुम्ही कोणत्या स्वरूपाशी कनेक्ट होताय, काय आध्यात्मिक जागृती आहे किंवा असे स्पिरिच्युअल सोल्स आहेत त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय, कोणतं असं स्वरूप आहे जे भगवंताचं आहे, दिव्य दर्शन आहे, ते तुम्हाला होते। बघूया आपण या काय आहे 72 तासांमध्ये काय होणार आहे, आणि असं कोणतं दर्शन असेल किंवा अशी कोणती घटना आहे ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय। जे स्वरूप आहे ते भगवंताचं आहे, ब्रह्मांडाचं आहे, आणि खूप छान स्वरूप असं आहे, खूप असं म्हणजे लाईट जी आहे ना, प्रकाश असारखी अशी दिव्य स्वरूपाशी तुम्ही कनेक्ट होताय। नक्की मला रीडिंग ऐकून झाल्यानंतर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी, ज्यावेळी तुमच्या समोर ही रीडिंग येईल तेव्हा तुमची एनर्जी त्या ह्याच्याशी कनेक्ट होईल आणि ते तुम्हाला मेसेज तो तिथं तसा मिळेल सुद्धा। तर नक्की बघा हे काय जे काही स्वरूपाशी तुम्ही कनेक्ट होताय, फक्त जो ध्यान आहे, मेडिटेशन आहे, याच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा। आणि जो रस्ता तुमच्यासाठी साक्षात भगवंतानी निवडलेला आहे किंवा जे स्वरूप ते तुम्हाला त्यांचं दाखवणार आहेत ते बघण्यासाठी तुम्ही तयार व्हा, असं तुम्हाला सांगितलं होतं। किती छान आणि गोड मेसेज आहे। साक्षात भगवंतानं आपल्याला दर्शन द्यावं, त्यांनी आपल्याला जागं करावं, त्यांनी आपल्या समोर यावं। इतकी श्रेष्ठ आणि इतकी उच्च अशी सोल तुम्ही आहात, खरंच खूप धन्यवाद। कारण तुम्ही इतकी श्रेष्ठ सोल आहात म्हणूनच तुमच्याशी कनेक्ट होऊ शकले। थँक्यू सो मच। बघा मी काय म्हटलं, बॅलन्स होत आहे। येणाऱ्या 72 तासात जो आहे तो बॅलन्स आहे, आणि येणाऱ्या 72 तासात साक्षात तुम्ही शिवशक्तींच्या स्वरूपाशी कनेक्ट होताय। येणाऱ्या 72 तासात तुम्ही साक्षात भगवंताशी कनेक्ट होताय, शिव आणि शक्ती। कारण कोणतंही फक्त शिव असतील तरी सुद्धा इनबॅलन्स आहे, शक्ती असतील तरी इनबॅलन्स आहे, पण शिवाशी असणारी शक्ती आणि त्यांचं जे एकरूप होणं आहे किंवा ही जी शक्ती आहे ही तुमच्या स्वतःमध्ये पॉवर, म्हणजे त्याची जी ऊर्जा आहे ती प्रोत्साहित होते, प्रवाहित तुमच्यामध्ये स्वतःमध्ये होते, आणि त्यामुळे तुम्ही बॅलन्स होता। मग तुमच्या कोणत्याही बाबतीत असं तुम्हाला इनबॅलन्स वाटणार नाही की आता तुम्ही हे करू शकता किंवा हे करू शकत नाही। तर तुमची एक शक्ती तुम्हाला हात देऊन सांगेल की हे तुम्ही करू शकताय। जे एखाद्या कुठल्याही निर्णयामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मी हे खरंच करू शकते का किंवा करू शकतोय का, एखादा बिझनेस सुरू करणार असाल, व्यवसाय काय सुरू करणार असाल, काही नवीन गोष्टीमध्ये उडी घेत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व होत असताना खरंच तुम्हाला असं वाटतंय का, काही भीती वाटते किंवा मनामध्ये अशा काही शंका येतात, तर हे सगळं तुमच्यापासून दूर होणार आहे। आणि येणाऱ्या 72 तासात तुम्ही बॅलन्स होताय। एखादा ठाम असा निर्णय तुम्ही घेताय स्वतःबद्दल, स्वतःसाठी तुम्ही एक ठाम निर्णय घेताय, आणि आनंद आणि हार्मोनी, बॅलन्स काय आहे, आनंद आणि हार्मोनी आहे। पैसा, आर्थिक, फायनान्शियली एका बाजूने स्टेबल होत आहे, आणि इकडं आनंदही होतोय। कारण तुम्हाला जे आवडतं क्षेत्र आहे, तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकताय, त्यासाठी तुम्ही आनंद तुम्हाला हित होतोय। शिव आणि पार्वती डिवाइन हे पूर्ण भगवंताचं, परमेश्वराचे ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहेत, ते घेण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी तुमच्यामध्ये बॅलन्स निर्माण होते। खूप छान कार्ड आहे, आणि ही 72 तासाची एनर्जी बरं का। या 72 तासामध्ये रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर 72 तासामध्ये तुमची जी एनर्जी असणार आहे ती पूर्णपणे बॅलन्स्ड असणार आहे। खूप बॅलन्स्ड आहात तुम्ही, आणि खूप म्हणजे औरा जो आहे, पूर्ण शिव पार्वतींचा जो औरा आहे तो तुम्हाला, म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला असं सुद्धा दिसेल। जर तुम्ही कुठं गेलेला असाल तीर्थक्षेत्रामध्ये, किंवा तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा दृष्टांत असं असेल, पण बसल्या बसल्या प्रवास तुम्ही करत असाल, प्रवासात अचानकपणे तुमचा डोळा लागला तरी सुद्धा तुम्हाला साक्षात शिव आणि पार्वती यांचं ते जे हे आहे ना, त्यांचं हे रूप तुम्हाला अगदी सहज, म्हणजे अगदी तुम्हाला ते दिसेल, खूप जास्त वेळासाठी दिसेल, क्षणिक असेल, पण ते दिसेल नक्की तुम्हाला। आणि त्यामुळंच तुमच्यातली शक्ती प्रवाहित होईल, तुमच्यामधला जो इनबॅलन्स आहे तो बॅलन्स होईल, फेमिनाईन आणि मस्कुलाईन एनर्जी बॅलन्स होते। येणाऱ्या 72 तासांमध्ये खूप मोठा हा मेसेज आहे। ज्यांच्याशी कनेक्ट होतोय त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा, कारण ही एनर्जी
खूप हाय एनर्जी आहे आणि तुम्ही अध्यात्म तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल बदल होत आहेत, स्पिरिच्युअल गोष्टीशी तुम्ही कनेक्ट होत आहे, चांगल्या ग्रुपशी चांगल्या कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमच्यातला बॅलन्स वाढतोय. कारण तुम्हाला खरंच तुमच्या बुद्धीला, तुमच्या सोलला, तुमच्या एनर्जीला जे खरंच गरजेचं होतं, जी ऊर्जा कनेक्ट होणं गरजेचं होतं, ती ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट होते आणि त्यामुळं तुमच्यातली जी पॉवर आहे ती वाढतीये. आणि बघा वीरभद्र येणाऱ्या 72 तासांमध्ये अशा ऊर्जेशी, कारण हे वीरभद्र म्हणजे डिझास्टर आणि हे संपवतात काय जे नकारात्मक आहे. मग ही तुमची शक्ती जी बॅलन्स होणार आहे, ही तुमची शक्ती जी बॅलन्स होणार आहे आणि तुमच्या ह्या औराला बॅलन्स होण्यापासून ज्या ज्या नकारात्मक शक्तीने घेराव घातला होता, ज्या तुम्हाला थांबवत होत्या, ज्या तुमच्या आयुष्यात ही काही नवीन काही जे घडतंय किंवा नवीन जे काही तुमच्याकडे येतंय ते तुमच्यापासून थांबवत होत्या, तर अशा सगळ्या शक्तींचा संपवण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी साक्षात वीरभद्र येत आहेत. आणि वीरभद्र म्हणजेच हे ब्लेसिंग्स आहेत त्यांचे, सगळं डिस्ट्रॉय, जे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहे ते तुम्ही एक्सेप्ट करायचे असं तुम्हाला वीरभद्र सांगतायत. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये तेच आहे, तुम्ही जे चेंज तुमच्यामध्ये होतोय तो चेंज तुम्ही एक्सेप्ट करताय जे काय चेंज असेल, मग कुठलंही चेंजेस असेल आणि सगळे सायन्स तुम्हाला दिसतील. येणाऱ्या 72 तासांमध्ये काहीतरी बदलतंय, आजूबाजूला बदलतंय, तुमच्या विचारांमध्ये बदलतंय, आतून काहीतरी बदलतंय, वेगळा विचार तुम्ही करताय, वेगळं काहीतरी असं करताय जे तुम्हाला वेगळं तुमचं स्वरूप दाखवणारं आहे. आणि खूप छान अशी शक्ती जी आहे जिनं तुम्हाला ब्लेस्ड केलंय. तुम्हाला थोडंसं घाबरल्यासारखं होत असेल, आतून अशी काहीतरी घाबरतोय का, काहीतरी थांबवतोय का असं तुम्हाला वाटत असेल, तर येणाऱ्या 72 तासामधून त्या सगळ्या शक्तींना ते तुमच्यापासून दूर करतायत, संपवतायत ॲज अ डिझास्टर. जे डिझास्टर असं आहे डिस्ट्रॉय करतात, म्हणजे जे डिझास्टर तुमच्या अवतीभोवती झाले मग ते कुठूनही असू दे, कुणीही असू दे, काही माणसांच्या माध्यमातून नकारात्मक एनर्जी असतात त्या अटॅक करत असतात आणि त्यामुळं तुमची एनर्जी इनबॅलन्स झाली होती आणि त्यामुळं तुम्हाला जे येणारे इंट्युशन्स असतील, तुम्ही जे काय त्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे तुम्ही आकर्षित होताय, तुम्ही ते काही घेताय तर ते लवकर तुम्ही अट्रॅक्ट करत नव्हता. अट्रॅक्शन पॉवर तुमची थांबली होती, एक्सेप्टन्स थांबला होता. तर तो सगळा जो एक्सेप्टन्स आहे, ती जी पॉवर आहे, ती जी शक्ती आहे, ती सगळी ताकद बनवून तुमच्याकडे येते आणि खूप मोठा असा हा मेसेज आहे. आणि याच मेसेजेसच्या माध्यमातून मी तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज देऊ इच्छिते. 15 जुलैपासून आपण टॅरो रिडिंगचा कोर्स सुरू करतोय आणि ते कोर्स करण्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. खूप सुवर्ण आणि गोल्डन चान्स तुमच्यासाठी आहे जो 15 जुलैपासून सुरू होते टॅरो कोर्सच्या माध्यमातून. तर नक्की ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्याच्यावर मेसेज करू शकता. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये ब्लेसिंग्स ऑफ प्रोटेक्शन म्हणजे येणारे 72 तास हे तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत आहेत, आशीर्वादाची उधळण, आशीर्वादाची बरसात तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. खूप प्रोटेक्शन आहे तुम्हाला, कारण तुम्ही बॅलन्स होत आहे आणि बॅलन्स होताना प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं असतं. आणि हे ते दिल्याशिवायच, कारण दोन्ही शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होत आहेत, दोन्ही शक्ती स्वतःमध्ये, दोन्ही शक्ती प्रवाहित होणं आणि त्या एकरूप करणं यासाठी किती मोठे आशीर्वाद असावे लागतात. आणि मी खरंच सांगते, तुम्ही अशी सोल आहात जिच्यावर महादेवांचा आणि पार्वतींचा खूप आशीर्वाद आहे, कारण त्या दोघांनी तुम्हाला ब्लेस्ड केलेलं आहे. त्या दोघांची अशी लाडकी सोल तुम्ही आहात, त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केले, त्यांनी त्यांचं एक काम असेल तुमच्याकडे दिलेलं आहे आणि ते तुम्हाला करत पुढे जायचं आहे असं सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि जे काही तुमच्या अवतीभोवती जे काही तुम्हाला असं वाटत असेल की नॅचरल डिझास्टर, जे काय म्हणजे डिझास्टर असतील, ऍक्सिडेंट असेल, मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला, अशा काही गोष्टी आजूबाजूला तुमच्या होत असतील किंवा तुमच्या बरोबर असं काय झालं, अचानकपणे काही झालं असेल, ऍक्सिडेंटली काही तुमच्या बरोबर झालं असेल, अगदी सहज पाय घसरून पडणं सुद्धा असतं सहजपणे, घरामध्ये असेल, बाहेर असेल, कुठंही असेल, पण हा डिझास्टरच आहे, हा नॅचरली झालाय. पण त्यामध्ये सुद्धा कोणतीही हानी तुम्हाला नाही, त्रास नाहीये, काय नाही, पण यामध्ये सुद्धा प्रोटेक्शन तुम्हाला
देत आहेत महाकाली आणि महादेव तुम्हाला हे पूर्ण प्रोटेक्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये जरी काय म्हणजे जी गोष्ट हातावर जाणार होती ती बोटावर गेली असे आपण काही म्हणतो ना, तसं येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजे याच्या आधी या रिडिंगच्या अगोदर तुम्हाला असे काही इन्सिडेंट्स तुमच्या बरोबर घडले की काही गोष्टींमध्ये तुम्हाला हानी होणार होती, काही गोष्टींमध्ये तुम्हाला त्रास होणार होता, पण त्यापासून तुम्ही बचावला गेला. अचानकपणे अशी काही शक्ती अशी तुमच्या बरोबर वाटलं की अरे बाबा का कोणीतरी आपल्याला वाचवलंय, धरले, आपल्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, अशी तुम्हाला जाणीव सुद्धा या रिडिंगच्या अगोदर झाली असेल. त्यामुळेच हा विषय आलेला आहे. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही खूप मोठी ऊर्जा अट्रॅक्ट करताय, खूप मोठी आहे ऊर्जा ही, फक्त बॅलन्स होण्यासाठी तुम्ही. कारण तुम्ही बॅलन्स होताय आणि तुम्हाला बॅलन्स होऊ नये, तुम्ही विस्कटावे, तुम्हाला त्रास व्हावा, तुम्ही इनबॅलन्स व्हावा अशी कुणाची तरी खूप इच्छा असेल, पण ते सगळं वीरभद्र कट करताय. तो सगळा आवरा तुमचा जो काही हे झाला होता ना, तो सगळा कट करून फक्त आणि फक्त जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुम्ही आकर्षित करताय. जो पॉझिटिव्ह तुमचा जो आवरा आहे तो तुमचा प्रोटेक्ट केला जातोय. कारण तुम्ही खूप छान एक म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्ही खूप छान तयार आहात. पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही आकर्षित करताय, घेताय, हे सगळं करताय तुम्ही तुमच्या परिवारासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. तुम्ही एक जी अशी व्यक्ती आहात जिच्यामुळे सगळं घर डोलारा जो उभा आहे तो आहे आणि त्यामध्ये प्रेम आहे, आनंद आहे, सकारात्मकता हे तुमच्यामुळे आहे. आणि म्हणजे तुमच्यामुळे आहे म्हणजे तुम्ही आहात, फक्त तुमचं असणं सुद्धा ते त्याचं अस्तित्व जपतं. त्यामुळे ही सगळी शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान असे मेसेजेस दिलेले आहेत आणि थँक्यू सो मच. येणाऱ्या 72 तासात जो तुमचा आवरा असणार आहे तो असा, कारण तुम्हाला मी सांगितलं योग ध्यान ह्या गोष्टी खूप तुम्ही थोडंसं लक्ष द्या, कारण तुम्ही बॅलन्स्ड होताय. आणि हा बॅलन्स कधी होतो, ज्या वेळेला तुम्ही बघा तुमचा पाठीचा कणा जो आहे तो ताट होतोय, जे रूट चक्र जे आहे जे इनबॅलन्स झालं होतं. रूट चक्र इनबॅलन्स झालं की आर्थिक फायनान्शियल गोष्टी सगळ्या हे होतात आणि काही कमरेपासूनचा खालचा जो भाग आहे तो सुद्धा त्रास द्यायला लागतो, किंवा काही दुखापत होत असते, किंवा काही त्रास होतो, काही दुखणं असतं, मग गुडघ्यांचं असेल, पायांचं असेल, कमरेचं असेल, काही दुखणं चालू होतं. ह्या सगळ्या जे तुमच्यामध्ये चालू होतं त्या सगळ्यातून तुम्हाला रिलीफ मिळतोय. ते सगळं तुमचं बरं होतंय, ते दुखणं सुद्धा तुमचं बरं होतंय. आणि त्यासाठी सुद्धा हा हे आहे, तुम्ही फक्त मेडिटेशन करणं, हा बॅलन्सच आहे. कुठंतरी आतला इनबॅलन्स झाला होता, आतलं काहीतरी चुकलं होतं, त्यामुळे जो इनबॅलन्स आहे तो झाला होता. आणि तुम्ही स्ट्रेट जे बसणं आहे किंवा तुम्ही जे स्थिर होणं जे आहे ते थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं, तर त्याच्याशी तुम्हाला इथं कनेक्ट केले जाते. जास्तीत जास्त तुम्ही आता ध्यान, मेडिटेशन आणि स्वतःवर भर देणार आहात, ग्रो करणार आहात. आणि जितकं तुम्ही ध्यान कराल तितकं जास्त तुम्ही प्रोटेक्ट व्हाल, तितकं जास्त तुम्ही बॅलन्स्ड व्हाल. असा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि जो किती कुणी तुम्हाला विस्कटण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, कुणी करू शकत नाही. मी तुम्हाला ते सांगेन, जितकं तुम्ही ध्यान, मेडिटेशन कराल. आणि मी सुरुवातीला सांगितलं आपल्या जो रिडिंगचा विषय आहे की येणाऱ्या 72 तासांमध्ये ज्या स्वरूप एक खूप दिव्य स्वरूप आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय, त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, ध्यान करायचं आहे. कारण हे तुम्हाला खूप मोठं दिव्य दर्शन यामध्ये तुम्हाला होणार आहे, कारण तुमची एनर्जी तेवढी पॉझिटिव्ह झालेली आहे. खूप मोठा मेसेज आहे, नक्की तुम्ही हे करा. आणि जर म्हणजे करत नसाल तरी करा, कारण तुम्हाला नवीन काहीतरी तुम्हाला दाखवायचं असेल तर ॲज अ मेडिटेशनमधून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. कारण ती दिव्य ऊर्जा आहे, ती अशी कुठं पण तुम्हाला नाही दिसणार, ती तुम्हाला मेडिटेशनमध्ये दिसेल. आणि तुमची ऊर्जा जर अशी असेल की आतूनच तुम्हाला सहज जरी डोळे बंद केले तरी सुद्धा काही दिव्य दर्शन तुम्हाला होतात. तुमची ऊर्जा तेवढी वाढली, तुम्ही ती वाढवलेली आहे, किंवा परमेश्वराच्या आशीर्वादाने ती वाढलेली आहे, तर ते सुद्धा तुम्ही त्यामधून सुद्धा तुम्हाला ते होऊ शकतं बरं का. आणि हा जो मेसेज आहे बघा, ब्रेक थ्रू आहे. म्हणजे सगळं आता काय तुम्ही जे करणार आहात येणाऱ्या 72 तासांमध्ये, म्हणजे जे सगळं गेलं गा हे सगळं गेलं, सगळं हवेत सगळं सोडणार आहात. सगळ्या अशा गोष्टी की ज्यामुळे तुम्हाला त्रास होत होता, ज्यामुळे तुम्हाला थांबल्यासारखं वाटत होतं, ज्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की अरे बाबा ह्या सगळ्या गोष्टींनी काय होते, म्हणजे काहीतरी वेगळ्याच गोष्टी, काही वेगळी एनर्जी आपल्याला हे होते आणि त्यामुळे हे सगळं थांबल्यासारखं वाटतंय किंवा काय वाटतंय, तर सगळं तुम्ही असं फाडून तोडून सगळं टाकणार आहात. आणि नाही, आता फक्त मी आणि मीच,
है की नाही. मग आता फक्त तुमचा फोकस्ड होते तो म्हणजे तुमच्या करिअरवर, तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब, तुमची मुलं असतील, तुम्ही स्वतः असाल, ह्याच्यावर तुम्ही पूर्ण तुमचा फोकस्ड लावताय आणि त्यामुळं तुमची ग्रोथ आता कुणी थांबवू शकत नाही. असं इथं तुम्हाला येणाऱ्या 72 तासात ज्या स्वरूपाशी तुम्ही कनेक्ट होताय तो बॅलन्सचा आहे आणि हाच बॅलन्स पाहिजे होता. हाच जे महादेव आणि शिवपार्वतींचा आशीर्वाद जो तुमच्यावर आहे ते तेच सांगतायत की हाच बॅलन्स त्यांना हवा होता, की तुम्ही जगाशी सगळ्या कनेक्ट होताय आणि तुमच्या स्वतःशी तुम्ही कनेक्ट होत नाही. आणि तुमच्या स्वतःशीच कनेक्ट करण्यासाठी हे 72 तास आहे. ह्या 72 तासांमध्ये विस्कटलेली ऊर्जा आहे ना ती एकत्र करून तुम्ही तुमच्यासाठी जगणार आहात, तुम्ही तुमच्यावर काम करणार आहात, तुमच्यासाठी काय योग्य आहे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही विचार करून पुढं जाणार आहात. आणि म्हणून हे येणाऱ्या 72 तासांमध्ये इतका मोठा असं अबंडन्स तुमच्याकडे येते आणि खूप मोठं हे दिव्य दर्शन आहे ते तुम्हाला होतं. आणि इथूनच सुरुवात होते तुमच्या नवीन प्रवासाची. कारण हा नवीन प्रवास आहे, हे नवीन आयुष्य आहे. नवीन आयुष्याकडे जाण्याचा पुढचा रस्ता पुढचं जे एक पाऊल पुढं जाण्यासाठी खरंच गरजेचं आहे ते तुमचं इथून सुरू होतंय आणि त्या ह्याच्यावर तुम्ही पुढं जाताय. खूप छान आणि खूप मोठा असा हा मेसेज आहे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि हे बघा ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडताय. खरं तर येणाऱ्या 72 तासांमध्ये यातून तुम्ही बाहेर पडताय आणि तुम्ही बॅलन्स्ड होताय. हे जे कार्ड आहे जे लेझीनेसचं आहे, आळस आहे, कोणत्याही गोष्टींमध्ये काम करत असताना काही करत असताना आळस येणं असेल, नको वाटत असेल किंवा तक्रार करत होता, कंटाळा येत होता, तर आता अशी एनर्जी येणाऱ्या 72 तासांमध्ये असणार आहे की हा सगळा कंटाळा, हा आळस सगळा बांधून अशा ठिकाणी फेकून देणारा जो कधी सापडणार नाही. इतके उत्साही, इतके छान, इतके पारदर्शी तुम्ही होणार आहात की आत्ताची वेळ आहे ती तुम्हाला ग्रो करण्यासाठी, तुम्हाला पुढे नेण्यासाठी, तुमच्या आयुष्यात चैतन्य भरण्यासाठी येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं तयार केलं जाते. ही जी वेळ आहे, हा जो टाइम आहे, हा तुम्हाला प्रिपेअर्ड तयार खूप असं म्हणजे चैतन्यमय असं वातावरण कसं असतं की नाही, आपण बाप्पा येताना कसं छान असतं किंवा एखादी सण असेल, वार असेल, किती छान असतो की नाही, तसा जो काळ आहे किंवा तसं जे वातावरण आहे ते येणाऱ्या 72 तासांमध्ये तुमच्या अवतीभोवती असेल की असं काहीतरी वेगळं होते, काहीतरी छान येते. त्यानंतर भगवंताचा वास आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं सानिध्य आहे, आसपास त्यांचं असणं आहे, वावर आहे, हे सगळं तुम्हाला जाणवेल. अचानकपणे अंगावर शहार येण्यासारख्या काही गोष्टी, काही शब्द कानावर पडतील. आणि हे सुद्धा आहे कारण आपण म्हणतो ना, जे काटे अंगावर येतात ते भगवंताच्या आशीर्वादाने अचानकपणे डोळ्यातून पाणी येईल, अचानकपणे हसणं होईल. हे जे आपण मूड स्विंग्स नाही, हे भगवंताचा वास आहे तुमच्या अवतीभोवती आणि ते तुमच्याबरोबर आहेत, हे याची जाणीव आहे. ह्या गोष्टी जर तुमच्याबरोबर झाल्या तर ते तुमच्याबरोबर आहेत याची जाणीव ते तुम्हाला करून देत आहेत. आणि बघा मी काय म्हटलं तुम्हाला, येणारे 72 तास तुम्ही बॅलन्स तर होतायत, पण यामध्ये 2 कार्ड्स आहेत ऍक्च्युली. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही तुमचं जे मणिपूर चक्र आहे, मणिपूर चक्रांमध्ये काय असतं, मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट कोणाचंही होत नसतं, लक्षात घ्या. आणि तुम्ही अशी सोल आहात की खूप पॉवरफुल आहे. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही बॅलन्स होत आहे, शिवशक्तींची एनर्जी आहे. आणि मणिपूर चक्र म्हणजे तुमच्यामधला जे काही आळस होता ते हे सगळं निघून जाईल आणि जी ऊर्जा आहे ती तुमची फ्लो होईल. मणिपूर चक्र म्हणजे उधळण होतीये तुमच्या आयुष्यातून, म्हणजे अशी उधळण होते ज्या क्रिएटिव्हिटी आहे, ज्या आयडियाज आहेत त्या बाहेर होत आहेत. तुम्ही भीत नाही, तुम्ही घाबरत नाही आहे कोणत्याही गोष्टीला. काही नवीन करण्यासाठी तुम्हाला भीती वाटत होती, अरे होईल का नाही, मी काहीतरी नवीन करणार पण हे माझ्याकडनं होईल का नाही. तुमच्या शक्तीवर, तुमच्या याच्यावर सगळ्याचा कॉन्फिडन्स आणि विश्वास भगवंताचा आहे. पण मी सुरुवातीला सांगितलं ना, तुम्ही ध्यान केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला सोडून इतरांचा विचार करत होता, तुमच्यामध्ये काय आहे ह्याचा विचार करत नव्हता. आणि तेच जे काय आहे, तो जो रस्ता आहे, तो प्रवाह आहे आणि ते जे काही चालू होत आहे ते तुमचं इथून चालू होतं. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुमचं मणिपूर चक्र आहे ते ऍक्टिव्ह होतं. आणि मणिपूर चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होत असतं त्यामधले ब्लॉकेजेस निघून जातात, ते पूर्ण क्लीन होत असतं किंवा ऍक्टिव्ह होत असतं. त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी, खूप सारा अबंडन्स, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी अशा येतात की नाही, जे तुम्ही म्हणजे तुम्हाला आतून बाहेरून बदलून टाकतील. असल्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतील. आणि हा येणारे 72 तास फक्त तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, ध्यान करायचं आहे, थोडंसं स्वतःला वेळ द्या,
आणि कनेक्ट व्हा स्वतःशी, कारण ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे येणारे 72 तास. ज्या वेळेला तुमच्या समोर रिडिंग येईल, ही रिडिंग त्याच वेळी आणि त्याच व्यक्तीसमोर येईल ज्याची खरंच आध्यात्मिक प्रगती होती आहे आणि ते आध्यात्मिकाकडे पुढे चाललेले आहेत. पुढच्या गोष्टींमध्ये तुम्ही हे होत आहे त्या त्या ह्याच्यामध्ये. आणि जे तुम्हाला आवडणार आहे येणारे 72 तास तुमच्या स्वतःसाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि इथं काय एक दिव्य दर्शन होते, छान स्वरूपाशी कनेक्ट होत आहे, स्वतःच्या स्वरूपाशी होत आहे, भगवंताच्या स्वरूपाशी होत आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे काय आवडतंय त्यामध्ये तुम्ही उधळून देताय स्वतःला. म्हणजे जो अपॉर्च्युनिटी मी म्हटलं ना, जी तुम्हाला आवडते, जी तुमच्या स्वरूपाशी, जी तुमच्या स्वतःशी, जे तुमच्यासाठी चांगलं आहे, त्यामध्ये स्वतःला तुम्ही उधळून देताय येणाऱ्या 72 तासांमध्ये. खूप छान. मग एखादी मूव्ही बघणं असेल, बाहेर फिरायला जाणं असेल, किंवा छान निसर्गाचा आनंद घेणं असेल, जे काय तुम्हाला आवडतंय, काय असं स्वयंपाकात असेल किंवा काही असेल, पण येणाऱ्या 72 तासात छान असं तुम्ही मस्त स्वतःला वेळ देणार आहात, छान मस्त राहणार आहात, फिट्ट वगैरे मस्त आहे ना, असा काहीसा जो आहे. आणि जे येलो रंग आहे, मणिपूर चक्र मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही जेजुरीला गेलेला असाल किंवा काही तुमचं असं जर प्लॅनिंग असेल जेजुरीला जाणं किंवा काय असं जर काय प्लॅनिंग असेल, तर नक्कीच ते सुद्धा पूर्ण होईल. कारण उधळून देताय स्वतःला उधळून देताला. भंडारा कसा उधळतोय की नाही, भंडारा तुम्ही उधळताय. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही भंडारा उधळताय. आणि हा भंडारा तुम्हाला नवीन दिशेला, नवीन प्रवाहाला, नवीन सुखाकडे तुम्हाला हा भंडारा घेऊन जातोय. या भंडाऱ्याने जे जे काही ऑब्स्टेकल्स होते, जे ब्लॉकेजेस होते, ते सगळे निघून जाणार आहेत. मग येणाऱ्या 72 तासामध्ये हे सुद्धा सांगितलं जाते, जर महादेवांच्या स्वरूपाशी कनेक्ट होत आहे तर भंडाऱ्याशी कनेक्ट व्हा, भंडाऱ्याची उधळण करा. भंडारा तुमच्या आयुष्यातला सगळा डार्कनेस काढून टाकतोय आणि नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची जी होती ती भंडाऱ्यापासून झाली आहे आणि भंडाऱ्यापासूनच होते. आणि हा भंडारा तुम्हाला खूप खूप ब्लेस्ड करतोय, कारण तो म्हणजे तुमच्यासाठी सुरक्षितता आहे, ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहे, सगळं तुमच्यासाठी ते आहे. तर जर असं कुठं तुम्ही जात असाल, ॲज अ जेजुरीच मी म्हणते, पण तुमच्या आसपास कुठेही असं स्थळ असेल जिथं बाबा भंडारा उधळला जातो, तर नक्की तिथं जा आणि भंडारा उधळा असं तुमच्यासाठी सांगितलं जाते. खूप मोठा मेसेज हा आहे तुमच्यासाठी, कारण खूप सगळे ऑब्स्टेकल्स तिथून निघून जाणार आहेत. तर थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मला एवढी छान रीडिंग करायला मिळाली. आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला साक्षात महादेवांनी रीडिंग करायला आशीर्वाद दिला, तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. अशाच आणि छान छान रीडिंग मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. नक्की शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका.